विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाजूने दिला। पक्षाचे अधिकृत नाव आणि घड्याळ हे चिन्हही अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला। या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात युवक मेळावा रविवारी 11 फेब्रुवारी रोजी बालेवाडी पुणे येथे पार पडत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे या मेळाव्यासाठी सगळी मेहनत घेत आहेत। त्यामुळे या मेळाव्याला पार्थ पवारांची ताकद लावल्यानं गर्दीकडे सगळ्यांच्या नजरा लागणार आहेत। पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे युवा मिशन 2024 या युवक मेळावा भरवला जात आहे। या मेळाव्याला अजित पवारांना समर्थन करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मोठ्या संख्येने हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे। या निमित्ताने धुळ्यातून हजारो युवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुण्याकडे रवाना झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जागीरदार तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, रवींद्र आगाव यांच्या नेतृत्वात हे सर्व युवक पदाधिकारी आज पुण्याकडे रवाना झाले आहेत। यावेळी इर्शाद जागीरदार, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात। आज धुळे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पुण्याला युवकांच्या महामेळाव्यासाठी गाड्या रवाना होत आहे। उद्या होणाऱ्या पुण्याला युवकांच्या महामेळाव्यासाठी आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शुभेच्छा देतो। युवकांचे अनेक प्रश्न महायुतीचं सरकार मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे। उद्या हे अजितदादांनी दिलेले विचार घेऊन आपल्या मतदारसंघात येतील आणि त्यामुळे निश्चित ह्या इथं नवचैतन्य निर्माण होण्याचं काम होईल आणि आम्ही त्यांना ह्या मेळाव्यानिमित्त शुभेच्छा देतो। मेळाव्याला कोणाची प्रमुख उपस्थिती राहणार आहे आणि काय नेमकं मेळाव्याचा उद्देश आहे? मेळाव्याचा युवकांचे प्रश्न आणि युवकांचं लोकसभा हे मेन मेळाव्याचं उद्दिष्ट आहे आणि ह्याला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांची असणार आहे।